नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 20 घात आणि अपघात. असा अवघड घातकी आणि खुनशी जंगल उतार मुघलांनी आपल्या बापजन्मी बघितला नव्हता. गेला एक दिवस आणि एक रात्र त्या सर्वांनी जोराची दौड केली होती, परंतु रात्री अनुस्कुरा उतरायला त्यांनी सुरुवात केली आणि प्रत्येक पावलागणिक त्यांना आपल्या आईमाईची आठवण होऊ लागली. अनुस्कुरा घाटाचा उतार असा कातीव आणि निसरडा होता की पहिल्याच झटक्यात त्याने मोगली पथकांचा माज उतरवला. मुकरब खान, इकलास आणि गणोजीसह सर्वजण मुकाट्याने घोड्यावरून खाली उतरले. जिथे जनावरांना मोकळ्याने खाली उतरणे शक्य नव्हते तिथे पाठीवरची ओझी त्या बिचारांना कशी पेलवतील. घाट उतरणीवर उंच झाडांची आणि दाट वेलीगवतांची खूप गर्दी होती, त्यामुळे तिथे भूमीपर्यंत चंद्रकिरणेही पोचत नव्हती. पायाखालची वाट फक्त 2 ते 2.5 वीत रुंदीची. त्या अरुंद बोळखंडातून एका वेळी एकच घोडा पुढे सरकत होता. ती उताराची अवघड वाट कधी उलट्या सुलट्या गिरक्या घेत, कधी थेट दोरीकडे एका ओळीत, कधी तिरपी, कधी नागमोडी होत होती, तर कधी ती डोक्या इतक्या उंच गवतातून हरवून जात होती. अनेकदा ती कातीवकड्यांच्या टोकांचा आधार घेत थकल्या म्हातारीसारखी हळू नेटाने खाली उतरत होती. अनेकदा घोड्यांचे खूर पायाखालचा पसरट चिपरीवरून घसरायचे. अशा वेळी चरचर कापणारे जनावर बाजूच्या एखाद्या उंच शिळेचा आधार शोधे. ते सरळ त्या पत्थरावर अंग झोकून देई आणि लांब जीभ काढत कसाबसा जीव बचावी. पण अनेक घोड्यांचे खूर दगडावरून व वाळल्या गवतावरून अचानक निसटत. काय होते हे कळायच्या आत त्यांचा तोल जाई. रहाट दांडीवरून भरलेली घागर खाली खोल विहिरीत धडकन कोसळावी तशी जनावरे बाजूच्या दरीमध्ये जाऊन कोसळत. कड्यावरून खाली कोसळणाऱ्या जनावरांचे ते जीव घेणे किंकाळणे, त्यांचा शेवटचा चित्कार बाकीच्या लष्कराच्या काळजाचा ठाव घेई. उरलेली घोडी जागच्या जागी तपकत भीतीने चराचरा वाकत जागीच फळफळमोतात. उतारावर पायांची आणि खुरांची गती इतकी मंद होती की नादान वाट कधी संपणार की नाही हेच समजत नव्हते. पलीकडच्या दरीतून उत्तर रात्रीचा थंडगार वारा अंगावर येत होता, मात्र घाबरलेल्या माणसा जनावरांना उकडत होते. त्यांचे अंग घामाने डबडबत होते. त्या राक्षसी उतारवाटेने बघता बघता 40भर घोडी गिळून टाकली. अंधारात ठेचकळणारे अनेक जीव कड्यावरून खाली कोसळले. जसा मुकरब खान 15-17 फौजींना मुकला तसा त्याच्याही पोटातून भीतीचा गोळा गरगर फिरू लागला. मुकरबच्या बाकी साथीदारांनी त्याच्या भोवती दाटीवाटी केली. अंधारात त्याच्या डोळ्यातले भाव स्पष्ट दिसत नव्हते, पण त्यांचे कोंडलेले श्वास, नासिकेतून वाहणारे उष्ण वारे एकच सवाल करत होते. खान साहेब, कुठल्या ह्या मौतीच्या तळघरात घेऊन चालला आहात आम्हाला? त्यांच्या श्वासानं मुकरबनेच ठाम शब्दात जबाब दिला. मैं तो पहिले बोला था, ज्यांना मरायचं आहे त्यांनीच माझी सोबत करावी. मुकरबच्या ठाम उत्तरासोबत थबकलेले पाय पुन्हा चालू लागले. खुरांना गती आली. उतारावरून चालताना मांडीतून, पायाच्या पोटरीतून गोळे उठत होते. पाय ठेचकळणे, नखे तुटणे फुटणे ह्या तर किरकोळ बाबी होत्या. अनेकांचे पाय पुन्हा पुन्हा मुरगळून ते बधीर झाले होते. त्या सैतानी उतारावर आता कोण कोणासाठी थांबायला तयार नव्हता. घोडी एक दुसऱ्यांशी अंग घासत, सैनिक एकमेकांचा हाताचा आधार देत, ती गारटलेली माणसे जनावरे कशीबशी जीव घेऊन खाली चालली होती.
मध्येच एखाद्या फौजीचा पाय घसरे, एक लाकडाच्या मुळीसारखा तो बाजूच्या कातीवकड्यावरून खाली कोसळे, या अल्लाह या खुदा त्याच्या करुण किंकाळीकडे फारसे कोणी लक्ष देत नसे. खाली कोसळलेला सैनिक एखाद्याचा माऊस भाऊ अगर चचेरा भाऊ असला तरी कोणी थांबत नव्हते. सर्वांनाच लवकरात लवकर जगून वाचून खाली उतरायची घाई होती. पडलेल्या माणसाची कौन था अशा फक्त जुजबी चौकशी होई. पाय पुन्हा पुढे धाव घेत मुसलमान सैनिक मध्येच गारटल्या आवाजात एकमेकांच्या कानात कुजबुजत, ये शैतान गनोजी हमें कहा ले जा रहा है. ही अशी अटिंगी राने पर्वतदऱ्या नेहमीच मने मराठ्यांना धार्जिनी असतात. त्यामुळेच मुकरबच्या फौजेला खूप धोका वाटत होता. अचानक झाडातून मरगट्टे वानरासारखे उड्या घेत अंगावर आले तर जायचे कुठे. सारी फौज ह्या सैतानी वाटेवर गारद व्हायची शक्यता होती. घोड्यांच्या तोंडातून भीतीने फेस गळत होता. त्यांच्या पाठी घामाने थपथपून गेल्या होत्या. रात्र सरत आली. आभाळातला चांद आणि चांदणे मावळले. आता लख उजाडले. तशी माणसे जनावरे जागच्या जागी थबकली. पाठीवरचा उंच कडा पाहून अनेक सैनिकांना भोळ आली. आताशी फक्त आधीच वाट संपली होती. एकीकडे पाठीवर उंच कडा आणि दुसरीकडे पायाखालची खोल दरी. माणसे आणि जनावरे भीतीने घराघरा डोळे फिरू लागली. केवळ रात्रीच्याच आडोशामुळे तो महाभयंकर प्रवास करू शकली होती. अन्यथा एक मुकरब खान सोडला तर अन्य कुठल्याही फौजी ह्या कड्यावरून खाली उतरायला तयार झाला नसता. उजव्या हाताची खोल दरी आणि पायाखालचा सैतानी उतार बघून तर जनावरे हडबडली. बाजूच्या खडकांना झाडांना ती चिटकून नाक फेंदारून जागच्या जागी थपकून उभी राहिली. मुकरब खान मोठ्याने ओरडला, चलो बेवकूफ, चलो जल्दी, नाहीतर मरगट्टे आपल्या पाठोपाठ पोचतील. घोड्यांच्या सापत्या वेसणी खेचीत सैनिक त्यांना खाली ओढू लागले, पण एकही जनावर पाऊल पुढे टाकायला तयार होईना. तशा जनावरांच्या अंगावर वेताच्या काठ्या, ओल्या फोकाट्या, चाबकांचे असूडही पडले. खाली जाण्याऐवजी जनावरे जागच्या जागी भीतीने चरचर वाकली. तेथून पुन्हा हगली आणि मुतलीही. पण कोणीही भीतीने पुढचे पाऊल उचले ना. तसा मुकरबने सर्वांना इशारा केला. त्याने आपल्या निमुळत्या टोपीभोवती गुंडाळलेला सापा सोडला. त्या लांब लचक वस्त्राने त्याने आपल्या घोड्याचे डोळे घट्ट बांधले. त्याबरोबर इतर सैनिकांनीही आपली मुंडाशी सोडली. ज्यांच्याकडे मुंडाशी उरली नव्हती त्यांनी सरळ आपल्या अंगातले लांब घोळदार सदरे काढले. सर्वांनी आपापल्या जनावरांचे डोळे बांधले. काही का असेना तो जीवघेणा उतार दिसेनासा झाला. तेव्हा कुठे मुक्या जनावरांच्या उरात धीर आणि पायात बळ आले. घोडी आपली व्यसन खेचणाऱ्या आपल्या धन्याच्या आधाराने पुन्हा हळूहळू चालू लागली. जनावरांच्या आधाराने माणसेही पुन्हा दबकत बिचकत घाट उतरू लागली. दुपार झाली. एकदाची ती 3000ची फौज ती दुर्गट घाट उतरून खाली आली. घाट उतरता उतरता जेव्हा माणसा जनावरांची समोरची सपाटी पाहिली तेव्हा त्यांची हृदय आनंदाने भरून आली. सर्वांचे पाय अवघडून, ठेचकाळून, मुरगाळून, रगडून, ठणकून अगदी बेजार झाले होते. त्यामुळे समोरच गवताचे भरलेले सपाट माळरान घोड्यांनी पाहिले. मात्र तशी उल्हासित होऊन पुढे धावली. स्वतःचे ते अंग सैल सोडून चिखल पाण्यात हात ती लोळावेत तशी घोडी गवताच्या गादीवर लाडाने लोळू लागली. स्वार शिपायांनीही कोकरासारख्या उड्या मारत गवतावर स्वतःला झोकून दिले. विसावा घेणारे श्रमलेले ते जीव अचंबित होऊन आपल्या पाठीमागचा तो कडा आणि त्या कड्यावरून दोरीसारखी खाली ओघळणारी अस्पष्ट पायवाट डोळे भरून पाहत होती. खरंच आपण तो कातीव कडा उतरून खाली आलो का याची त्यांना खात्रीच पटत नव्हती. माळावर लोळणारा माणसा जनावरांचा तो मेळा, बाजूच्या विशाल पिंपळाच्या बुडाशी उभे असलेले गावकरी कौतुकाने पाहत होते. काल दुपारीच वाऱ्याच्या पायाने पळणाऱ्या काही हरकऱ्यांना आणि वाटड्यांना गणोजीने पुढे धाडले होते. मोगलांचे एक पथक फुटून मराठ्यांना मिळाले आहे. हे शंभूराजांना भेटण्यासाठी याच वाटेने पुढे जाणार आहे असा निरोप गणोजीने त्यांच्यासोबत पाठवला होता. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यावर भल्या पहाटेच भाकर तुकड्याचा बंदोबस्त केला होता. गावकरी भाकऱ्या, चटणी आणि ठेचा घेऊन त्या पथकाची वाटच पाहत होते. थोडीशी विश्रांती झाली. माणसे भाकर तुकड्यांवर आणि जनावरे बाजूच्या ओल्या लुसलुशीत गवतावर तुटून पडली. शेवटी तिथे फार वेळ थांबणे तसे धोकादायकच होते. मुकरब खानाने आणि गणोजीने घाई केली. सारे हुशार होऊन पुन्हा डोंगर उतारणे समोरचा रस्ता कातरू लागले. समोरचा रस्ता अगदीच रात्रीच्या कड्यासारखा नव्हता, परंतु नीटही दिसत नव्हता. अनेक खाचखळग्यातून, ओहळातून, पुरुषभर उंचीच्या दगडाधोंड्यांच्या अडचणीतून ती काटेरी पायवाट पुढे सरकत होती. मुकरबच्या दोस्तांना राहावे ना, त्यांनी चिडून गणोजींच्या तोंडावर खानाकडे तक्रार केली. हा शैतान गणोजी अजून कुठे घेऊन चालला आहे? पलीकडच्या गोव्याहून येणारी घोडेवाट का सोडतोय हा? त्या तक्रारी गणोजी हसला. मुकरबच्या फौजींना बोलला, ती गोव्याकडून येणारी वाट सरळ पुढे जाते, पण संगमेश्वर पर्यंत किमान 2 जागी संभाची 5-5 हजारांची पथकं खडी आहेत तिकडं. बोला, आमच्या मागोमाग येणार की आपसुक संभाजीच्या दाढेत जाणार? गणोजींना कुणाला उत्तर देण्यासाठी जागा शिल्लक ठेवली नव्हती. अंधार पडता पडता एका गावाच्या माळरानात घोडी थांबली. गणोजीचा आगाऊ निरोपाप्रमाणे कोकण भागातले खेमसावंत, देशमुख, दळवी असे अनेक वतनदार पुरेशा बंदोबस्तानिशी तिथे गोळा झाले होते.
गणोजी भेटताच त्यांनी त्याला कडकडून मिठ्या मारल्या. निरोपाप्रमाणे त्या सर्वांनी आपल्या सोबत ताजी तवानी अशी सुमारे 400 घोडी तयार ठेवली होती. मुकरब खानाने घाई केली. दमलेली अगर दुखापत झालेली घोडी लगोलग बदलली गेली. ताज्या दामाची घोडी बुडाखाली मिळाल्याने मुसलमान सैनिक खूप खुश झाले. आता संगमेश्वर पर्यंतचा रस्ता फक्त एका रात्रीचा होता. सलग तिसऱ्या रात्री तो जीवघेणा कष्टदायक प्रवास सुरू झाला. तेवढ्यात काही हरकऱ्यांकडून गणोजीला खबर मिळाली. 1.5-2 दिवसामागे शंभूराजे विशाळगड उतरून तेथून जवळपासच्या वाटेने संगमेश्वरकडे पुढे गेले आहेत. ती खबर ऐकताच मुकरब खानाच्या अंगावर शहारे आले. त्याचे स्वार सैनिक सावध झाले. गेल्या 3 रात्री आपण ज्या शिकारीसाठी अशा भयानक रानावनातून कुत्र्यासारखे धावलो आहोत, ती शिकार आता इथेच जवळपासच्या रानात असल्याचा वास त्यांच्या नाकाला लागला. त्याबरोबर सारेच उल्हासित झाले होते. प्याऱ्या गणोजी दाजीने पोट पाण्याची कसलीच तोशीष पडू दिली नव्हती. आता फक्त पुढे धावायचे होते. कदाचित शंभूराजे संगमेश्वर सोडून जातील आणि सारेच मुसळ केरात जाईल. पदरात अपयश पडायची भीती होती. परंतु समजा शंभू न सापडला, पदरी अपयश पडले, तरी या रानातून यशस्वी माघार घेऊन पुन्हा सुरक्षित अंतरावर मागे जाऊन पोहोचणे सुद्धा खूप कष्टदायक होते. कदाचित मृत्यूशीच गाठ होती. मुकरब खान आपल्या बुडाखालच्या ताज्या दामाच्या धिप्पाड घोड्याला मुठीने रट्टे मारत होता, तर कधी चापकाच्या वादीने थय थय नाचवत होता. त्याला समोरच्या झाडीची, त्या आडवळणांची, वाटेतल्या खाचखळग्यांची आता पर्वाच उरली नव्हती. तो सुसाटपणे पुढे धावत होता. शिकार टप्प्यात आल्याने माणसा जनावरांना खूप चेव चढला होता. मध्यरात्र झाली. मोगली फौजेच्या सोबतीला माळावर चांदणे उतरले होते. त्यांची दमछाक होऊ नये म्हणून की काय, गार हलका वारा वाहत होता. जणू गणोजी दाजी बरोबर निसर्गही आता वैऱ्याच्या वळचणीकडे सरकत होता. मुकरबचे सर्वांग त्या एकाच निर्धाराने बधीर झाले होते. डोळे मात्र जागे होते. त्याच्या घोड्यासमोर गणोजीच्या वाटाड्यांची 15-20 घोडी धावत होती. त्यांच्या सोबतीनेच मुकरब आणि पाठोपाठ 3000 फौजेचा शेपटा धावत होता. आपल्याला कोणीतरी हाका मारते आहे हे मुकरबच्या लक्षात आले. त्याने कचकन घोडा थांबवला. तर त्याचाच तरणाटाटा पुत्र इकलास अब्बाजान असा करत त्याच्या कानाजवळ येऊन पोहोचला. आपल्या बापाचा घोडा थांबताच इकलासी घोड्यावरून पुढे उन्वा झाला. तो बापाच्या कानात काहीतरी कुजबुजला. तशी घोडी जागच्या जागी थांबली. फौजेच्या पाठीमागच्या अंगाला राहिलेल्या गणोजी शिर्केला पुढे बोलावले गेले. गणोजी मुकरब खानाजवळ येऊन पोहोचला. त्याला त्याचा उतरलेला चेहरा चंद्रप्रकाशातही स्पष्ट ओळखू येत होता. त्याबरोबर मुकरबच्या मुखातून आसुड्याच्या पटक्यासारखे शब्द बाहेर पडले. क्यों गणोजी, क्या बात है? सरकार, मी तुम्हाला वाघाच्या गळीपर्यंत घेऊन आलो. माझे वाटाडे, रसद, सारा बंदोबस्त तुमच्या सेवेला देतोच आहे. पण सरकार, दया करा, मला इथून मागे जायची परवानगी द्या. आप पागल तो नाही? गणोजीला गहिवरून आले. त्याचा आवाज घोगरा झाला. तो कळवळून बोलला. खान साहेब, कसं सांगू तुम्हाला, ह्या डोंगर दऱ्यातले येडेकुळे लोक त्या शिवाजीला आणि आमच्या संब्याला देव मानतात. समजा उद्या कमी जास्त काय झालं, संब्या हातातनं निसटला, तर मात्र तो केवळ आगीचा खेळ खेळेल. आमच्या मुळी डहाळी ही औषधाला मागे उरणार नाही. मुकरब खान आणि इकलाची बोलचाल झाली. नंतर मुकरब शिर्क्यांना बोलला. गणोजी, घबराइये मत. आम्ही तुम्हाला सलामीला नाही ठेवत. फौजेत मागे मागे रहा, लेकिन किसी भी तौर पर आपको तो आना ही आना है. पण सरकार, रसद देतो, वाटाडे देतो, मला जाऊ द्या. दोन्ही हात जोडत घाबरलेला गणोजी बोलला. आधीच वेळ होत होता. फौज मध्येच ताटकळलेली. गणोजी ऐनवेळी कच खातो आहे असे लक्षात येताच मुकरब खान भयंकर चिडला. घोड्यावरूनच पुढे झेपावला आणि त्याने आपल्या बळकट उजव्या हाताने गणोजीची गळपट्टी धरली. त्याला पुढे खेचत तो ओरडला. शिर्के, तू मला बेवकूफ समजतोस? तुझ्या बापजाद्यांची कुछ सदियों की पहिले ह्या जंगल रानात 7000 फौजेने से त्या मालिक उत्तुजार बंद्याला घात करून मारलं होतं. तसाच वक्त आला आहे. तो मैं भी डूब मरूंगा, लेकिन आपके साथ ही चलो. बचपना छोड़ दो. चांदण्यातून पुन्हा जोराची रपेट सुरू झाली. घोडी दम न खाता पुढे धावत होती. रस्त्यातल्या छोट्या मोठ्या दऱ्या, टेकड्या मागे पडत होत्या. पहाटेचे संगमेश्वरांनी येणारे काही वाटसरू भेटले. त्यांच्याकडून खबर समजली. काल दिसभर संभाजीराजे संगमेश्वरातच होते. उद्या सकाळी ते रायगडाकडे निघणार आहेत. ती खबर ऐकली मात्र त्याबरोबर मुकरब खानाच्या घोड्यांना जणू पंख फुटले. आता मुकरब खान, इकलास खान, गणोजी आणि 3000ची ती फौज यलगार करत काट्याकुट्याचा रस्ता तुडवत पुढे दौडत होती. संगमेश्वराच्या संगमावरच जीवन मरणाचा आट्यापाट्याचा खेळ खेळायचा त्यांचा एकच निर्धार होता. पाण्यात काहीतरी धपकन कोसळल्याचा आवाज आला. येसोबाईंचे डोळे गपकन उघडले. त्या बिछाईतीवर उठून बसल्या. पाठीमागच्या नदीमध्ये झाडाची एखादी मोठी फांदी निखळून पडली असावी असा त्यांनी निर्बंध बांधला. महाराणी साहेब बावरून आजूबाजूला पाहू लागल्या. महालातले चिकाचे पडदे हलक्या वाऱ्यानेही सळसळत होते. पडद्यांना बांधलेला बारीक घुंगराचा आवाजही आज अनोखा वाटत होता. चिरागदानातले तेल संपत आलेले
मगाच्या त्या आवाजाने वाड्याबाहेर बांधलेली गोडी किंकाळी होती, पुन्हा शांत झाली होती. दमले बागले शंभूराजे बिछायतीवर एखाद्या लाकडाच्या मुळीसारखे तसंच शांत पडलेले. येसुबाईंना दरदरून घाम फुटला होता. त्यांच्या मुखातूनही लवकर शब्द बाहेर पडायला तयार होण्यात असे महाभयंकर स्वप्न त्यांनी उभ्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते. मेंदूतली स्वप्नांची तुटलेली साखळी जोडण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. डोक्याला खूप ताण दिल्यावर ते दुःस्वप्न स्पष्टपणे त्यांच्या मनाचक्षूंसमोर पुन्हा एकदा तरळू लागले. अशी राक्षसी भाऊबूज जगातल्या कोणत्याही बहिणीने स्वप्नातही चिंतली नसेल. येसुबाईंच्या स्वर्गातून अजून सर्वांगातून अजूनही घाम पाजरत होता. भाऊबीजेसाठी त्यांनी घातलेली सुंदर रांगोळी, मध्येच भाऊराजांसाठी ठेवलेला चंदनाचा पाट, ते तबक आणि ती ओवाळणी. मात्र पाटासमोर भाऊ नव्हे तर कोळशाचा एक ढीग दिसला होता. नुकतेच निकारातून बाहेर काढलेले आणि लगेचच विझवलेले धपापते कोळसे. ओवाळणीच्या त्या सुवर्ण तबकाजवळचे मनगट मात्र त्यांनी ओळखले होते. त्या मनगटावरील सर्पाच्या आकाराचे सुवर्णकंक निश्चितच गणोजी राजांचे होते. स्वप्नात सुद्धा ओवाळणीनंतर येसुबाईंनी मनोभावे आपले डोके गणोजींच्या पायावर ठेवले होते. पण भावाकडून मिळालेल्या त्या महाभयंकर ओवाळणीने येसुबाईंच्या अंगाचा थरकाप उडाला होता. भीतीने अजूनही त्यांचे काळीज उडत होते. ते तबक, ती ओवाळणी, ते रेशमासारखे लांब लचक केस, ताज्या रक्ताने चिकटलेले ते कातीव दाढी, अर्धवट मिटलेले एखाद्या शिल्पाकृतीसारखे गोड गहरे डोळे आणि तबकामध्ये सांडलेले ते रक्त. अरे देवा, ते शिर तर शंभूराजांचेच होते. येसुबाईंना खूप मोठ्याने किंकाळी फोडावे असे वाटले, परंतु बाजूलाच गाढ झोपी गेलेल्या शंभूराजांकडे त्यांनी पाहिले. खूप दूरवरचा प्रवास करून आलेला कोण्या चंद्रनगरचा राजकुमार ढगांच्या दुलयेत शांत झोपी जावा तशी शंभूराजांची चर्या जितकी दमलेली तितकीच पवित्र दिसत होती. येसुबाईंचा जीव कोंडला होता. महालाच्या गवाक्षातून जोराने येणाऱ्या वाऱ्याची झाडावरून टपटप गळणाऱ्या पानांचीच नव्हे तर साऱ्या चराचराची का कुणास ठाऊक आज त्यांना खूप भीती वाटत होती. कोणा अज्ञात गूढ शक्तीने संगमेश्वराचे हे सारे रानच झपाटून टाकल्यासारखे वाटत होते. येथे अधिक वेळ थांबायला नको असा गोषा त्यांनी रात्रीच शंभूराजांकडे लावला होता. रात्रीची ती महत्वाची मसलत उरकली तेव्हा शंभूराजे आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले, ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्ताच निघा. उद्या 3 सांजेपर्यंत नेमून दिलेल्या जागेवर जाऊन दाखल व्हा. त्याप्रमाणे काही पथके संगमेश्वरातून बाहेर पडली, परंतु शंभूराजांचे पाय रेंगाळले. त्यांनी अर्जुजी यादवाला त्याचा निवाडा ऐकवायचे वचन दिले होते. इतरही अनेक गोरगरिबांना न्यायदान हवे होते. ते उरकायचे आणि न्यारीच्या आत संगमेश्वरातून बाहेर पडायचे असा राजांनी निश्चय केला होता. येसुबाईंनी जेव्हा लागलीच निघायचा आग्रह धरला तेव्हा माळोजी घोरपडे बोलले, सुनबाई, कशाला रातची गडबड करता? उद्या सकाळी निघू सारे. तसं नाही, पण मामनजी, ऐक पोरी, घाटावर रात्रीचा प्रवास करताना काय बी वाटत नाही. आभाळातलं चंद्र आणि चांदण्या दिवट्या धरल्यासारख्या प्रकाश दाखवतात. पायाखालच्या गरम मातीत पण पावलांना धोका नसतो. पण इकडं कसली भीती आहे मामनजी? ही कोकण वस्ती आहे पुरी. वर झाड जोऱ्यांचंच गप्प छपर, त्यामुळेच इथं चंद्र आणि चांदणा सोबतीला नसतात. शिवाय ह्या रानात फुरस, मण्यार, जळवा अशा नाना जातींच्या रात्री अंमल असतो. शृंगारपुरात लहानपणची मोठी झालीस तू, हे सारं सांगायला हवं का मी? सगळ्यांचाच आग्रह पडला. मात्र कोणत्याही परिस्थितीत भल्या सकाळी आम्ही निघणार आहोत अशी कल्पना येसुबाईंनी संगमेश्वराच्या सुभेदारांना दिली होती. पालख्या, मेनी आणि बळकट देही एसटीच्या बोह्यांना तयार ठेवायला सांगितलं होतं. मात्र रात्री झोपेच्या अधीन होण्याआधी सुभेदार मोरे धावत आला. त्याने औंधचे अर्जुजी आणि गिरजोजी यादव येऊन पोहोचल्याचे सांगितले. राजांनीच त्यांना 3 दिवसामागे विशाळगडावर वेळ दिली होती. संगमेश्वरात भेटायचे ठरले होते. अर्जुजी तसा वफादार मनुष्य दुर्गादेवींना आणि रानोअक्कांना भेटण्यासाठी सोंग करून त्यांनी बहादूरगडाच्या भुईकोटापर्यंत मजल मारली होती. उद्या सकाळी दरखास्ती ऐकाव्यात की त्या पुढे ढकलाव्यात या पेचामध्ये शंभूराजे पडले. पण बिचारे यादव बंधू गेले अनेक वर्ष गांजले गेले होते, ही सुद्धा वस्तुस्थितीच होती. राजा, आणखी 2-3 दरखास्ती आहेत. सुभेदार हळूच बोलला. ठीक आहे, ऐकू सर्वांच्याच फिर्यादी, पण हे पहा, त्या सर्वांना सकाळी लवकर दिस उगवायच्या आधी इथं येऊन पोचायला सांगा. न्यारीच्या आत आम्हाला न्यायदान संपवावं लागेल. तिकडे रायगडाकडे कामाचे डोंगर थकले आहेत, राजे बोलले. न्यायदानाच्या नादात राजांनी अशा वेळी उगाच कशाला अडकून पडायचं? त्यातच अर्धरात्र पडलेले ते भयंकर स्वप्न आणि त्याची गूढ भीती आता येसुबाईंच्या रक्तात अनुरेणूत पसरू लागली होती. जेवढे लवकर येथून बाहेर पडू तेवढे चांगले असेच त्यांना वाटत होते. भल्या पहाटे राजे उठले. त्यांनी स्नान आणि देवपूजा आटोपली. बाहेर तांबे फुटले होते. येसुबाईंनी स्नान आणि देवपूजा उरकली. तितक्यात सुभेदार आत आला. राजांना सांगू लागला, राजे, बाहेर पालखी, मेना, भोई सारं तयार आहे. शंभूराजांनी काळजीनं ओढलेला येसुबाईंचा चेहरा बघितला. तसे ते बोलले, महाराणी, आपण इतक्या चिंताग्रस्त का दिसता? आपण पुढे निघा, आम्ही पाठोपाठ धावत्या घोड्यावरून येऊ. राजे, आजचा दिवस अशुभ वाटतो, नका थांबू इथं. येसू, अगं असं कसं वागून चालेल आम्हाला? आम्ही या मुलकावरचे राजे आहोत. काल रात्री त्या यादवांना शब्द दिलाय आम्ही. सुभेदार, ते यादव पहा येतीलच आता. ते गेलेत कुठं? सुभेदार सांगू लागले. राजे, काल रात्रीपासून ते यादव बंधू देवडीवर ठाणा मांडून बसले आहेत, ते भूतांच्या दूतासारखे. ऐकलंस येसू? अगं टाहू फोडून राहणाऱ्या लकराकडे पाठ फिरून माता पुढे जाऊ शकत नाही आणि दारात न्याय मागण्यासाठी उभ्या असलेल्या रयतेला ओलांडून राजा पुढे जाऊ शकत नाही.
सुभेदार पुढच्या वर्दीसाठी बाहेर निघून गेले. येसुबाईंच्या पाठोपाठ शंभूराजे आतल्या दालनात आले. मात्र येसुबाईंच्या हृदयाला काळजीचा थेंब त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी वेगाने बाजूंच्या खांबावर हात ठेवला. त्या मुसमुसू लागल्या. ते दृश्य पाहून राजांना आश्चर्य वाटले. तिथे महाराणांच्या जवळ जाताच येसुबाईंनी त्यांना मिठी मारली. वेलीने वृक्षाला घट्ट विळखा घालावा तशी शंभूराजे काही न बोलता येसुबाईंच्या डोक्यावरून हात फिरवू लागले. येसुबाईंची समजूत घालत मध्येच त्यांची गंमत उडवत शंभूराजे बोलले, आज काय झालंय तरी काय तुला येसू? अख्खा महाराष्ट्र आपल्या करड्या शिस्तीच्या धाकाखाली ठेवणारी आमची महाराणी एखाद्या सामान्य घरली स्त्री सारखी वागू शकते? कुठे गेला तो तुमचा धाक, दरारा आणि ती शिस्त? शंभूराजे ऐकायला तयार नव्हते. न्याहारीपर्यंत न्यायदान आटोपतो आणि लगेचच पाठोपाठ निघतो असा राजांनी येसुबाईंना शब्द दिला. बाहेर निघायची तयारी झाल्याचे पुन्हा एकदा सुभेदारांनी येऊन सांगितले. तेव्हा शंभूराजे येसुबाईंना बोलले, तुमच्या पालखी मेन्यांसोबत 800 घोडी निघतील. इतकी कशाला? मग आपणासोबत कोण आहे? येसुबाई बोलल्या, 400 घोडा आहे आमच्या बरोबर. नको नको, राजांचं संरक्षण महत्वाचं. नको येसू. अगं त्या दुर्गाबाईंच्या आणि राणूंच्या आठवणींचे निखारे जन्मभर जाळत राहिले आहेत आम्हाला. उगाच तुम्हावर कोणते अरिष्ट नको. आपण असे करू, मिळूनच जाऊ. नको नको, तुम्ही तडक पुढे निघा. अंतपुरात दुसरे कोणी नव्हते. येसुबाईंना शंभूराजांच्या पायावर आपले डोके ठेवले. तिथे आसवांची उष्ण फुले वाहिली. त्यांची ती अवस्था पाहून शंभूराजांनाही भरून आले. त्यांनी आपल्या लाडक्या महाराणीला वात्सल्याने पोटाशी धरले. राजांचा त्या घट्ट आणि उबदार मिठीमध्ये येसुबाईंना आपल्या पिताची पिलाजीरावांचीच याद आली. येसुबाईंच्या डोळ्यातले अश्रू हलक्या पोटाने पुसत शंभूराजे हसत बोलले, एवढी चिंता कशाला करतेस येसू? एवढाही भरवसा राहिला नाही तुझा कोणावर आता? सह्याद्रीचे हे हिरवं रान, ही तांबडी माती हा शिवपुत्र संभाजीला दगाफटका करेल असं वाटतं की काय तुला? उशीर खूप होत होता. बाहेर उजाडले होते. सूर्यकिरणे फाकण्यापूर्वीच संगमेश्वर पार करून बाहेर पडायला हवे होते. दारात 15-20 पालख्या आणि मेने तयार होते. काही दासी सोबत होत्या. राजांना पुन्हा एकदा मुजरा करून येसुबाई आपल्या शाही मेन्यामध्ये बसल्या. चंदनी मेहरप असलेल्या खिडकीतून त्यांना त्या बाहेर पाहू लागल्या. वाड्याच्या पायरीवर शंभूराजे उभे होते. राजांना दंडवत करून भोयांनी मेना उचलला. तितक्यात शंभूराजे धीम्या सुरात गरजले, थांबा. राजे ताडताड चालत मेनेजवळ आले. येसुबाईंना विचारले, काय स्वामी? महाराणी, चिंता करू नका. दुपारी तुमची पालखी चिपळुणात वशिष्ठ नदीच्या काठी पोहोचेल आणि तुम्ही तिथल्या अंबराईत दशमीचा घास तोंडात टाकण्यापूर्वी आम्ही धावत्या घोड्यावरून तिथं हजर राहू. राजांच्या भरवशानं त्या वियोगाच्या वेळी येसुबाई गोड हसल्या. तेव्हा शंभूराजे म्हणाले, परवा रायगडाच्या पायथ्याशी आपण पोचू तेव्हा एक महत्वाची गोष्ट आपण करा. कोणती? प्रवेशद्वारातील चित दरवाजाचा पाशाणी उंबरठा लागलाच निरखून ठेवा. कशासाठी? येत्या काही दिवसात आम्ही नक्कीच फते होणार आहोत. तो औरंगजेब कुठे ना कुठे सापडेलच. मला औरंग्याची मुंडी छाटून ती त्या उंबरट्यात गाडायची आहे. न्यायदानाला भला सकाळी वाड्यातल्या सदरेवर सुरुवात झाली. राजे तासा 2 तासांसाठी इथे थांबणार होते. हे समजल्यावर संताची धनाजी, कवी कलश आणि खंडोबल्लाळांची पावले तिथे रेंगाळली. राजे बाहेर पडले की आपणही निघायचे असा त्यांनी विचार केला. त्याच दरम्यान रंगनाथ स्वामी व कवी कलश यांचे रात्रीपासून धार्मिक बाबीवर संभाषण सुरू होते. अनेक धार्मिक विधी उपचारांवर खल सुरू होता. दोघांनाही शंभूराजांची खूप चिंता होती. सकाळी लख उजडले. गावातले नित्याचे व्यवहार सुरू झाले. मात्र वाड्याच्या आतली फेब्रुवारीची थंडी हटली नव्हती. त्यामुळेच राजांनी बाहेरच्या बागेमध्ये उघड्यावर दरखास्ती ऐकायचा निर्णय घेतला. सेवकांनी तितके तात्काळ लोड आणि तक्क्यांची व्यवस्था केली. एका बाजूने कोळी सुरू करणे उंच झाडावरून खाली पाजरू लागली होती. आजूबाजूने पाडसांसारखा खेळ खेळू लागली होती. तर पाठीमागच्या शास्त्री नदीतून धुक्याचे लोट आबाळाच्या दिशेने सरकत होते. बागेमध्ये शंभूराजांनी न्यायदानाचे काम सुरू केले. खंडोबल्लाळांची नेगणी झरझर चालत होती. त्या राजे न्यायदानात गुंतल्याच्या वेळेचा फायदा कविराजांनी घ्यायचं ठरवलं. स्वामीजी आणि कवी कलश शास्त्री नदीच्या पात्रात उतरले. तेथेच एका बाजूच्या उघड्या वाळेवर त्यांनी कसलीची पूजा मांडली होती. राजांना सुख लाभावे, त्यांचे कल्याण व्हावे यासाठी ते देवदेवतांना आळवीत होते. अर्जोजी आणि गिरजोजी हे दोन्ही यादवबंदी स्वभावाने खूप चिकट होते. दोघेही आपापल्या कैफेती मांडत होते. शंभूराजे मधूनच ऊन आणि वक्त वाढत चालल्याचे पाहून बेचैन होत होते. मुद्द्याचे तेवढे बोला, उगाच शब्द बंबाळपणा नको असे ते यादव बंधूंना सुनावत होते. परंतु तरीही यादव बंधू हटायला तयार नव्हते. त्यांची फिर्याद ऐकण्यात जवळपास 2.25 तास गेले. राजांनी फिर्याद ऐकली आणि तोंडी निकाल खंडोबल्लाळांना सांगितला. इतर गोरगरिबांच्या तक्रारी काही खूप मोठ्या नव्हत्या. त्या फिर्यादींनाही अर्धा तासात उरकायचे शंभूराजांनी ठरवले. मात्र आता त्यांना वाढत्या उन्हाचा दाह खूपच जाणवू लागला. सकाळी 9चा सुमार असावा. एका फाटक्या गरीबाची अर्जी ऐकण्यात राजे मग्न होते. तितक्यात कोणाच्या तरी पोटात भाल्याचे पाते घुसावे आणि त्याने किंचळत टाहू फोडावा तशा दूरवरून आरेळा ऐकू येऊ लागल्या. राजे राजे, घात झाला. त्या आवाजाबरोबर शंभूराजांचे मन चरकले. बाजूची तलवार आपल्या हाती घेत ते ताडकन उठून उभे राहिले. दारात गडबड उडाली. बागेतला गोंधळ ऐकून कवी कलशी वाऱ्याच्या वेगाने नदीची दरड चढून वर आले.
तोवर घामाने तपतपलेला एक हरकारा शंभूराजांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्याच्या मांडखालच्या घोड्याची अतिश्रमाने लाळ गळत होती. त्याच्या पायाची टोपरी दगडाधोंड्यातून प्रवास करून फुटली होती. तो केविलवाण्या सुरात ओरडून सांगू लागला, राजे, वैरी संगमेश्वरावर चालून येतोय. राजे, किमान 600-700 स्वरांचा लोंढा या डोळ्याने बघितलाय. राजे, इकडे तिकडे विखुरलेले घोडेस्वार पटापट आपल्या घोड्यावर बसले. राजांनी पाखऱ्या असा आवाज देताच पलीकडून त्यांचा घोडा धावत आला. राजांच्या समोर उभा टाकला. पुढच्या प्रवासासाठी सोन्या मोत्यानं दागिन्याने तो आधीच मडलेला होता. आपल्या धनाच्या हाक्यातली खोल निकड त्याला जाणवली होती. राजांनी त्याच्या पाठीवर गडबडीतच थाप मारली आणि ते झटकन घोड्यावर स्वार झाले. रणांगणाला सामोरे जाण्यासाठी कविकलश केव्हा सिद्ध झाले होते. वृद्ध माळोजी घोरपड्यांच्या डोळ्यात आत्ताच आग पेटली होती. त्यांनी गडबडीने तळहातावर तंबाखू चोळली आणि तिची बुकणी दाढेखाली धरली. हातातल्या जमदाड्याचे चमचमते पाते त्यांनी हवेत उंचावले. आहे त्या 400-500 घोड्यांसह बचावात्मक पवित्रा कसा घ्यायचा याचे नियोजन शंभूराजे गडबडीने करू लागले. तितकेच समोरच्या हिरव्या झाडांच्या पाठीमागून आरळ्या ऐकू लागल्या, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, दिन दिन. आणि पाठोपाठ मोगलांची घोडी डोळ्यांसमोर दिसू लागली. त्याबरोबर माळोजी घोरपडे बेंबीच्या देठापासून ओरडले, हर हर महादेव. त्या पाठोपाठ धनाजी आणि संताजी सारख्या तरण्या पोरांना गर्जना केली, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. घोड्यांना घोडी भिडली. तलवारीची पाती एकमेकांवर खणखणू लागली. घोडी खिंकाळू लागली. माणसे धुंद झाली. रुंदाड पाटीच्या एका उंच घोड्यावर मुकरब खान बसला होता. त्याच्या अंगावर कातडी झगा होता. गेल्या 3-4 दिवसांच्या प्रवासानं तो पुरता आंबून गेला होता. मात्र लढाईच्या टिप्पीरगाईत त्याने शंभूराजांना पाहिले तसा त्याच्या अंगामध्ये भयंकर चेव चढला. या एका शंभूराजाला मारणे किंवा धरणे या एकाच आकांक्षेने गेल्या कित्येक दिवसात तो पिसाटून गेला होता. बघता बघता मुघलांनी शंभूराजांच्या वाड्याला आणि समोरच्या परिसराला वेढा दिला. काही जण नदीच्या अंगाला धावले. वैऱ्यांनी तिकडचीही वाट कोंडून टाकली. सुरुवातीपासूनच मुघलांचा खूप जोर होता. शत्रूचा किमान 1000-1200 घोडा होता. त्यांच्या चौफेर गर्दीमध्ये शंभूराजांचे मध्येच अडकलेले सुमारे 450 घोडेस्वार अगदीच केविलवाने दिसू लागले. एवढ्या वर्षांचा दीर्घ ससेमिरा मुघलांच्या लाखो सैनिकांचा हानीनंतर अफाट प्रयत्न आणि जीव घेण्या मानसिक दगदगीनंतर अप्राप्य असा संभाजी सापडतोय. या अपघातानं अचानक हाती लागतोय या केवळ कल्पनेनेच शत्रूला भयंकर चेव चढला होता. सपासप तलवारी चालवत ते सैनिक शंभूराजांच्या दिशेने धाव घेत होते. आरंभी तरी महापुराच्या रोरावत्या लोंढ्यात एखादी गळकी नाव अडकावी तशी मराठ्यांची फौज दिसत होती. त्या अचानक अनपेक्षित अकल्पित हमल्याने मराठी सुरुवातीला भांबावून गेले होते. परंतु जेव्हा आपल्या प्राणप्रिय राजाचा जीव धोक्यात आल्याची त्यांना जाणीव झाली तेव्हा अवघे मराठे पेटून उठले. धनाजी, संताजी आणि खंडोबाला तर भयंकर चेव चढला. त्यांनी हातातले भाले सरसावले. मराठ्यांची घोडी शत्रूच्या घोड्यांच्या अंगावर आदळू लागली. पाठोपाठ धरा, हाना, ठेचा ठेचा असे जोरकस शब्द रणावर लहानसारखे फुटू लागले. काही मराठे बाजूच्या झाडोऱ्यांच्या आडोसा घेऊन सपासप भाले मारू लागले. त्यांच्या केवळ ओरडण्याने आपल्या राजाला वाचवायला आवेशाने मराठ्यांचा इतका मोठा दंगा आरोळ्या सुरू झाल्या की आहे त्यापेक्षा दुप्पट फौज झाडीत लपल्याचे मुकरब खानाला वाटू लागले. परंतु आपल्या प्राणाची पर्वा न करता मुकरब खान शंभूराजांच्या दिशेने धावू लागला. एका वेळी 50-60 पठाणांनी राजांच्या भोवती कडे करून धाव घेतली. बऱ्याच दिवसात राजेही असा रणरंग खेळले नव्हते. त्यामुळे थोडे आळसावलेल्या त्यांच्या रक्तमांसाला भलताच चेव चढला होता. शंभूराजांच्या मजबूत हातातली जामदंडा खूप धारदार होता. आपली सर्व ताकद एकवटून ते तलवारबाजी करत होते. दिवाळीमध्ये स्वतः जळत, धुमसत आणि भोवतीच्या ठिणग्यांची बरसात करत फिरणाऱ्या भुईचक्रासारखे राजे जागेवरच घर फिरत होते. आपला घोडा नाचवत होते. मात्र शंभूराजांच्या मदतीला धनाजी, संताजी, खंडोबल्लाळ एकाच वेळी जोरकसपणे पुढे धावले. या तिघांनाही तडाखेबंद तलवारबाजी करत शत्रूच्या चालून आलेल्या घोड्यावर आपली घोडी आदळली. तितक्यात नदीच्या अंगाने मागून काही पठाण शंभूराजांवर धावून आले. त्यांचा समाचार घेण्यासाठी शंभूराजे तिकडे वळले. ते बेसावत कधी होतात याची संधी मुकरबचे डोळे शोधत होते. आपल्या हातातली अतिशय तीक्ष्ण हैदराबादी तलवार घेऊन तो शंभूराजांच्या दिशेने धावला. राजा घोड्यावर पाठमरे होते. मुकरब खानाने आपल्या घोड्याला जोरदार टाच मारली आणि स्वतःचाच घोडा सरळ शंभूराजांच्या घोड्यावर घातला. त्याच्या हातातले तलवारीचे पाते विलक्षण चमकले. किमान एका गावात संभाजीच्या बावट्यापासून एका हाताचा लचका सहज तोडून घेऊ केवळ ह्याच आकांक्षेने त्याची तलवार वेगाने पुढे धावली होती. परंतु तेवढ्यात चमत्कार झाला. शंभूराजांच्या पाठीत अगर दंडावर तलवारीचे पाते रुतण्याआधीच कोणीतरी मध्येच मुसंडी मारली. आपल्या घोड्यावरून शंभूराजांच्या घोड्यावर उडी घेत राजांना आडोसा तयार केला. तसे खानाच्या तलवारीचे पाते त्या व्यक्तीच्या खांद्याला कचकन घुसले. हाडांचा बुकना करत तिथेच रुतून बसले. आजूबाजूला गरम रक्तांच्या चिळकांड्या उडाल्या. शंभूराजांच्या मखमली अंगर काही गरम रक्ताने माकून गेला.
मात्र राजांचे प्राण बचावण्यासाठी कुर्बानी करणारी ती जाडजूड व्यक्ती मध्येच घोड्यावरून खाली आदळली. शंभूराजांनी गरकन घोडा पाठीमागे वळवून खाली रक्तांची आंघोळ करणाऱ्या त्या वीराकडे पाहिले. ते सेनापती म्हाळोजी घरपुढे होते. म्हाळोजी बाबा कामी येताच मराठी द्वेषाने पुरते पेटून उठले. संताजीलाही आपल्या बापाच्या कलेवराकडे पाहायला उसंत नव्हती. तो स्वतः धनाजी खंडोबाला सारेच जीवाच्या जोराने जंग करू लागले. तेवढ्यात कोणीतरी मुकरब खानाच्या घोड्याच्या मागच्या मांडीच्या फऱ्यावर जमदाड्याचा जोरदार वार केला. पायाच्या शिरात उरताच घोड्या मोठाने किंकाळला आणि बगलेवर जाऊन कोसळला. घोड्याखाली सापटून धानाची दामटी व्हायची. आधीच गडबडीने त्याने दुसऱ्या बाजूला उडी ठोकली. मुकरबला प्रत्यक्ष कोणी याआधी पाहिले नव्हते, परंतु त्याच्या साजावरून आणि आविर्भावावरून तोच मोगलांचा सरदार असल्याचे दिसत होते. शत्रूचा मोरक्याच बिन घोड्याचा झाला हे लक्षात येताच मराठे जीवाच्या जोराने त्याच्याकडे धावू लागले. मोगलांचा जोर ही दांडगा होता. दोन्ही बाजूंचे वीर अशा नेटाने एकमेकांच्या मानेवर तलवारी हाणत होते. सुडाने बेभान झालेल्या तलवारी अशा चपळ्याने चालवल्या जात होत्या की एकेका रपाट्यात मुंड्या तुटून चेंडू सारख्या बाजूला फेकल्या जात होत्या. लाल भडक रक्ताने तो बगीचा पूर्ण बरबटून गेला होता. घोड्यावरून खाली कोसळणे हा मुकरबला अपशकून वाटला. त्याच्या स्वार शिपायाने त्याला मागे खेचला. ते त्याला दुसऱ्या घोड्यावर बसू लागले. तोवर मराठ्यांनी त्यांना चेचत काढल्यात बगीच्याच्या बाहेर काढलं होतं. तितक्यात दूरवर विश्रांती घेणारा 50-60 मराठ्यांचा एक ताजा बेडा वाड्यांच्या महादरवाजातून हर हर महादेवचा गरज करत आवेगाने पुढे धावू लागला. त्या बाजूकडे मुकरब खानाने नजर टाकली. वाड्यात अजून 1-2 हजारांची शिबंदी निश्चितच असेल असे त्याला वाटले. मराठ्यांचा प्रतिकार खूपच कडवा आणि जीव घेणा होता. दुसऱ्या घोड्यावर स्वार होता होता खानाने रानाकडे सहज नजर टाकली तर त्याला सर्वत्र शेकडो पठाण आणि दख्खनी मुसलमानांना मुर्द्यांचा सडा पडल्याचे दिसले. त्याच्या 1200 पैकी किमान 400 योद्ध्यांना त्या धुमशक्रीत प्राण गमावे लागले होते. खान त्या रानाला, समोरच्या त्या कुड वाड्याला आणि बाजूच्या हिरव्या बेभरवशाच्या रानाला भयंकर घाबरला. आपल्या उरल्या सुरल्या लष्कराला त्याने धुम्या सुरात हुकूम दिला, भागो पिछे. शत्रू रण सोडून माघारा गेला. शंभूराजांची नजर बागेवरून फिरली. गळ्यामध्ये कंसाच्या जुड्या पसराव्यात तसा प्रेतांचा सडा पडला होता. जे जिवंत होते ते कणत होते, विवळत होते. या अल्लाह, अरे देवा असे फक्त कंते सूर ऐकू येत होते. जखमी घोड्यांचे केविलवाने किंकाळणे ऐकवत नव्हते. आपली हुकूमत असलेल्या आपल्या मुलखात गनीम असा अनमान धपक्या इतक्या दूरवर येऊन पोचावा याची शंभूराजांनाही धक्का बसला होता. चौफर गस्तीच्या पथकांनी वाट्या कोंडल्या असताना, दर्यावर आणि भूभागावर जागोजाग खडे पहाऱ्याने जागती गस्त ठेवली असताना शत्रू इतक्या खोलवर पोचतोच कसा? नक्कीच पितुरांचे बोटच इतक्या दूरवर त्याला घेऊन आले असावे. परंतु आता अधिक विचार करायची ती वेळ नव्हती. किमान 350 मराठे कामी आले होते. शंभूराजांच्या सोबत फक्त 100-125 मावळे उरले होते. संताजी, दानाजी, खंडोबल्लांसह जंग खेळलेले वीर शंभूराजांच्या पुढच्या आदेशाची वाट पाहत खडे होते. पुढचा प्रवास लवकर उरकावा म्हणून आपली लढाऊ पथके राजांनी मोठ्या आत्मविश्वासाने काल रात्रीपासूनच पुढे धाडायला सुरुवात केली होती. आता सोबतीला अगदीच जुजबी फौज होती. किर्र जंगल झाडीने वेढलेल्या एवढ्या अडचणीच्या जागी जिथे सूर्याची किरणे धड पोचू शकत नाही तिथे असा गनीम अवतरेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. खंडोबल्लाळ धनाजीसह अनेक वीरांच्या अंगावर अनेक छोट्या मोठ्या जखमा झाल्याने त्यांचे अंगरके रक्ताळलेले होते. अजून अनेकांच्या कपाळावरून गालावरून रक्त ओघळत होते. लढाईच्या घिसाडघाईत एका पठाणाचा बाण कविकलशांच्या दंडात घुसला होता. त्यांनी गडबडीने जखम बांधलेली असली तरी त्यांच्या दंडातून अजून रक्त गळतच होते. तितक्यात आपला जीव बचावत आणखी 2 गुप्तवीर धावत आले. ओरडून सांगू लागले, राजे राजे, अजून किमान 1000-1500ची फौज पांगून लपतछपत पाठीमागून इकडे धावत येते. घरच्यांनीच कोणीतरी दगा केलाय. राजे, धोका आहे, पुढे धाव घ्या. दुसरा गुप्तहेर बोलला. धनाजी आणि संताजी राजांपुढे चक्राकार घोडी नाचवत होते. दोघांनीही किमान प्रत्येकी 5-50 गनिमांचे प्राण घेतले होते. त्यांच्या हातातल्या नंग्या तलवारीच अद्यापी रक्त गळत होते. तोंडावर पेरणीवर रक्तांचे डाग पडले होते. खंडोबल्लाळांच्या डोळ्यात सुद्धा रक्तांची कारंजी दिसत होती. सारेजण ओरडू लागले, महाराज हुकुम, महाराज हुकुम. शंभूराजांनी क्षणभर डोळे मिटले, देवाचे स्मरण केले. ते बोलले, गड्यांनो, मी तुमच्या रिवरिवत्या रक्तमांसांची तडप समजू शकतो, पण परिस्थितीने घात केला आहे. आता तलवारीची नव्हे बुद्धीचीच लढाई खेळायला पाहिजे. म्हणजे कसं? इथं न थांबता पांगून जाऊ. संताजी, खंडोबा, तुम्ही क्षण मात्र थांबू नका. चला, वाऱ्यासारखी पुढे धाव घ्या. चिपळूणच्या वशिष्ठी नदीच्या घाटापर्यंत थांबू नका. तिथे आपली मोठी चौकी आहे. पण राजे, तुम्हाला सोडून? संताजीचा आवाज घोगरा झाला. नको रे, आता उगाच एक दुसऱ्याच्या मायेत अडकू. संताजी आणि खंडोबा, तुम्ही चिपळूणच्याच वाटेने धाव घ्या. वाटेत येसुबाई आणि इतर राज्य स्त्रियांचे पालख्या मेने भेटतील, त्यांचं संरक्षण करा. धनाजी, तू आपली उरली सुरली माणसं घेऊन हात खंब्याकडे निघून जा. काही बरं वाईट प्रसंग उद्भवला तर गोव्याकडची वाट रोखून धर. आणि राजे, आपण? तानाजीचा आवाज केविलवाना झाला. आम्ही आडवाटेच्या झाडांचा, ओढ्यांचा आश्रय घेत वरच्या अंगाने रायगडाकडे निघून जातो. संताजी आणि खंडोबाळांच नव्हे तर सारीच तरुण पोरे एकमेकांकडे दुःखाने पाहू लागले. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. शंभूराजांच्या घोड्यातल्या
घोड्यावरील आकृतीकडे ते खाली वर पाहत होते. चला निघा पांगा, शंभूराजे ओरडून सांगत होते. पण त्या तरुणाईची दुःखी नजर शंभूराजांच्या पायामध्ये घुटमळत होती. नाही राजे, आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार. तर मग तुमच्या हट्टाचा परिणाम विपरीत होईल. कदाचित सारेच मिळून जायचा प्रयत्न करू तर सारेच गिरफ्तार होऊ, अशाने अनर्थ ओढवेल. राजे, असा हंबरडा फोडत संताजी आपल्या घोड्यावर उभा झाला. त्याने शंभूराजांच्या मांडीवर मान ठेवली. राजे त्याच्या रक्ताने माखलेल्या चिकट केसातून बोट फिरवू लागले. त्यावेळेस राजांनी धनाजी आणि खंडोबालांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे खांदे दाबले. तरुण पोरांना धीर देत शंभूराजे बोलले, चला पोरांनो, निघा, स्वतःलाच वाचवा आणि हिंदू स्वराज्यही वाचवा. दख्खनच्या मातीत औरंग्याची कबर खोदा. पण राजे, तुम्हाला सोडून? अरे कशाला फिकीर करता आमच्या प्राणाची एवढी? शंभूराजांची मुद्रा अभिमानाने आत्मविश्वासाने फुलून आली. ते त्वेषाने गरजले. आईच्या स्तनाला लुसणाऱ्या बाळाला त्याच्या मातेपासून दूर करणं जितकं अवघड, तितकंच सह्याद्रीच्या मांडीवर खेळणाऱ्या या शंभूला दूर कोणी ओढून नेणं महा अवघड. जा पुढे, अगदी निर्धास्त जा. संभाजीराजे आणि कविकलश दोघेही भरधाव वेगाने घोडी फेकत होती. पाण्यातून वाळूतून ती जनावरं जीवाच्या जोराने पुढे धाव घेत होती. कविकलशांच्या हाताला अतिशय तीव्र वेदना होत होत्या. रक्ताची धार थांबत नव्हती. आपला प्राणप्रिय राजाला गुंतवून टाकणे ही जीवाला बरे वाटत नव्हते. राजांनी आपल्यासोबत फक्त 15 घोडेस्वार घेतले होते. राजांना न भूतो न भविष्यती अशा अचानक उद्भवलेल्या त्या महासंकटाला गुंगारा द्यायचा होता. गनिमाने भरलेल्या आणि भारलेल्या या रानातून प्रथम जीवानिशी बाहेर पडायचे होते. कविकलश घोडा फेकता फेकता कळवळून ओरडले, राजन, आप आगे जाइए, जीव वाचवा, राज्य वाचवा, माझी फिक्र करू नका, मला इथेच थांबू द्या. कविराजांच्या काळ्या करबंदी आबाळासारख्या भरून आलेला चेहरा शंभूराजांनी पाहिला. परंतु त्याही स्थितीत ते त्यांची मनधरणी करत त्यांना बेपरवाईच्या सुरात बोलले, नाही कविराज, ते शक्य नाही. राजद्वारे स्मशाचे न येतचे सहबांधव जो दरबारात आणि स्मशानातही संघ सोबत करतो त्यालाच खरा मित्र म्हणतात. चला, काळजी नका करू. नावडी 15 पासून घोडा फेकत जवळपास 2 कोसांचा अंतर दौडून ते पुढे आले होते. शंभूराजांचे लक्ष उजव्या हाताकडे गेले. समोरच्या झाडीत नदी तीरावरचा सरदेसाईंचा वाडा दिसत होता. उजव्या हाताची मंदिरे आणि हिरव्या जाडीत अर्धवट लपलेले त्यांचे कळस सारे काही चिडचूप भासत होते. पाण्यात पाय ठेवून बसलेल्या वाटसरूसारखा काठावरच्या दगडी पायऱ्या दिसत होत्या. राजांनी कचकन लगाम देऊन आपला घोडा थांबवला. गरकन पाठीमागे शास्त्री नदीच्या पात्राकडे पाहिले. पात्रातली वाळू सकाळच्या उन्हात चमचमत होती. मध्येच पाण्याचे छोटेसे प्रवाह आणि रेताड दृष्टीस पडत होते. नावडीकडे अचानक झालेल्या हमल्याच्या इकडे कसब्याकडे फारसा सुगावा लागल्याचे दिसत नव्हते. त्यातच वेदनेने तडपडणारा रक्ताळ्याला हात कविकलशांना आपल्या छातीजवळ दाबून धरलेला. शंभूराजांनी क्षणभर विचार केला. वाटेत अन्य कुठे थांबण्याऐवजी इथेच वेषांतर आणि दिशांतर करणे योग्य ठरणार होते. अन्यथा तसेच पुढे धावल्यास राज्यवस्त्रावरून आणि अंगावरच्या दागदागिन्यांवरून घात व्हायची शक्यता होती. राजांनी आपला घोडा पटकन उजव्या बाजूने जाळवंडात नेला. बाकीच्या सोबत्यांची घोडी आत आडोशाला ओढली. राजांनी पाखऱ्या घोड्याच्या गळ्यातला सारा साज जवळजवळ उरबडूनच काढला. पुढे धावता धावता त्यांनी स्वतःच्या अंगावरील सारे दागिने हिसकावून बाहेर काढले. त्याची उंडाळ केली. तेवढ्यात ते सरदेसाईंच्या वाड्याच्या पायरीजवळ येऊन पोहोचले. बाहेरून अचानक रक्ताने माखलेल्या अंगरक्यात संभाजीराजे आणि पाठोपाठ कविराज आत घुसले. त्याबरोबर वाड्यातील नौकर चाकरांची गडबड उडाली. रंगोबा सरदेसाई बाहेर सदरेवरच बसून होते. नाभिक त्यांचे केस बांधून गोटा करत होते. तेवढ्यात रक्ताने भिजलेल्या कपड्यातील राजांची ती अवस्था पाहून इनामदार झटपट उठले. घरातल्या स्त्रिया पोरेही धावत बाहेर आली. निश्चितच काहीतरी घात झाला होता. घाला आला होता. राजे, हे काय झालं? असं कसं झालं? काय करू? बोला राजे, घाबरून रंगोबाने विचारले. गोंधळू नका, आपण आवरा पटकन, कविराजांचा हात बांधा, आम्हाला पुढे धाव घ्यायची आहे, राजे बोलले. अजिबात वेळ न दवडता राजे स्वतः समोरच्या नाभिकावर बसले. त्यांनी खून केली. नाव्याने लगेचच त्यांचे सुंदर मुलायम रेशमी केस आणि टोकदार निमुळती दाढी भादरायला सुरुवात केली. इनामदारांच्या नोकरांनी परसातली ओल्या वेळूची कामटे काढली. त्याच्यावरचा बारीक लव असलेला पांढर केस काढून तो कविराजांच्या जखमेत भरला. वरून कामटाच्या पट्ट्या बांधून जखम घट्ट बांधली. सपाचट डोई दाढी केलेल्या शंभूराजांची गोरी मुद्रा एखाद्या योग्यासारखी दिसत होती. रंगोबांची म्हातारी आई कृष्णाबाई पुढे धावत आली. राजांवर काही भयानक प्रसंग ओढवल्याचे सर्वांना जाणवले होते. रंगोबांची 70रीतली माता उंच शिडशिडीत होती. त्यांचे गोऱ्यापान सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे पाहता शंभूराजांनी आपल्या जिजाऊ साहेबांची आठवण झाली. त्यांनी हातातल्या पाचूच्या माळा त्या मातेच्या हवाली केल्या. तोच कृष्णाबाईंनी गैवरून शंभूराजांना मिठी मारली. वाड्यामध्ये एकच हाहाकार उडाला होता. बाहेरच्या नदीकाठी जाडोऱ्यात ती 15-16 घोडी उभी होती. तोफेतून सुटलेल्या गोळ्यांसारखी ती नावडीमधून 2 कोसांचे अंतर पार करीत तिथे धावत आली होती. वाळू दगडातून धावताना त्यांची डोपरे फुटलेली होतीच, परंतु पाखराच्या नाकपुड्यातून खाली रक्त गळत होते. राजांनी अशा जोरात त्याचा लगाम खेचला होता की नाकपुड्यातील दोरीच्या कसीने अजून त्याचे नाक भनभनत होते. पुढची दौड दीर्घ आणि जोखमीची होती. त्यापुढे पुन्हा कुठे आणि कधी थांबायचे कोणास ठाऊक. जेवढे पाणी आताच पिऊन घेता येईल तेवढे प्यावे आणि पुढच्या दौडीस तयार राहावे असा त्या मुक्या जनावरांनी विचार केला.
वेळूच्या दाटीतून पाखराने आजूबाजूला नजर टाकली. मागे पुढे इकडे तिकडे चिटपाखरूही दिसत नव्हते. तसा तो तहानलेला घोडा पुढे सरकला. हळूच पाण्यामध्ये पुढचे 2 पाय रोवून पाठ वाकवत ओनवा होऊन पाणी पिऊ लागला. त्याच्यासोबत इतर घोडीही पुढे सरकली आणि त्यांनी समोरच्या निवळशंक पाण्याला तोंडे लावली. पाणी पिता पिता घोड्या थोड्या वेळाने पाखऱ्याची नजर समोरच्या डोहाकडे लागली. पाण्यामध्ये कुणाच्या तरी रंगबेरंगी हलत्या जुलत्या आकृत्या त्याला दिसू लागल्या. त्याबरोबर ते हुशार जनावर बिचकले. त्याने कान टवकारत सरळ मान वर काढून समोरच्या काठीकडे पाहिले. पलीकडच्याच वाळूत दबकत लपतछपत संभाजीराजांचा माग काढत वैराचे एक पथक येऊन पोचले होते. पुढच्या वाळूत अतिशय घाबरलेला गणोजी शिर्के उभा होता. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशा तोऱ्यात त्याला बकोटीला खेचून मुकरब खान तेथे घेऊन आला होता. त्याच्यासोबत 60-70 घोडेस्वार दबा धरून उभे होते. मगाच्या बागेतल्या त्या झटापटी वेळी गणोजीने बाजूच्या जाडोऱ्यात आपलं अंग लपवलेलं होतं, परंतु पहिल्या झडपेमध्ये थोडीशी तलवारबाजी करून राजे निसटले. जसे मुकरबाने गणोजीला खेचतच बाहेर ओढले. सुरुवातीला खानाच्या 2000 लष्कराचा लोंढा अजून संगमेश्वरच्या शिवारातच होता. तो गावाजवळ पोहोचला नव्हता. शिवाय शंभूराजांकडे नेमका किती फौजफाटा आहे याची मुकरबला अंदाज घ्यायचा होता. त्यामुळे सलामीला त्याने थोडीशी माघार घेतली होती. पाठीमागे राहिलेल्या फौजेचे नेतृत्व मुकरखानाचा बेटा इखलास खान करीत होता. आता इखलास ही आपल्या 2000 फौजेनेसे संगमेश्वरात येऊन पोहोचला होता. अधिक दंगा न करता किंवा आरोळ्या न ठोकता त्या बापलेकांनी आपली फौज विभागली होती. बाजूच्या झाडझाडुऱ्यातून रानातून नदीच्या अंगाने त्यांच्या गुपचूप झडत्या सुरू होत्या. वाळत उभ्या असलेल्या गणोजीची जळकी नजर समोरच्या डोहापलीकडे गेली. त्या झाडीत गुपचूप चोरासारखे पाणी पिणारी ती घोडी, त्याच्या अंगावरचा त्या रेशमी जुली आणि त्यापेक्षाही पाखराच्या पायात गुडघ्याच्या वर घातलेले सोन्याचे 4-4 तोडे त्याला दिसले. तसा तो हळूच चेकाळ्या सुरात मुकरब खानाला बोलला, खान साहेब, तो पहा संभाजीचा घोडा. पाखराने आपल्याकडे श्वास रोखून पाहणारे वैरी जोखले. तसा तो इमानी घोडा गरकन पाठीमागे वळला. मोठमोठ्याने खिंचाळत शंभूराजांना धोक्याचा इशारा देत वाड्याकडे जीवाच्या आकांताने धावू लागला. तोवर शंभूराजांनी आतवाड्यात आवरावर केली होती. ते रंगोबाच्या मातेचा निरोप घेत होते. इतक्यात राजांच्या कानावर पाखराचे ते अशुभ किंकाळणे आले. तसे त्यांचे काळी चरकले. त्यांनी ओळखले, निश्चितच वाड्याला वेढा पडू लागला आहे. क्षणभर शंभूराजांनी जिजाऊंचे, शिवरायांचे आणि जगदंबेचे स्मरण केले. हाच वक्त होता या जंगल रानातून फरार व्हायचा. रान पाखरासारखे भरारी मारायचा. त्यांनी कविकलशांकडे पाहिले. त्यांचा हात छातीजवळ नीट बांधला गेला होता, तरी अजूनही त्यांच्या दंडातून रक्त ठिपकत होते. चेहऱ्याच्या असह्य वेदना दिसत होत्या. कविराजांनी झटकन शंभूराजांचे पाय पकडले. ते धाय मुकलून रडत ओरडले, राजन, आपण निघा, नाहीतर कैद व्हाल. कुछ भी करो, पहिले निकल जाइए. आता कृतज्ञतेचे 2 अश्रू व्हायलाही वेळ नव्हता. रंगोबाने बाजूची तलवार शंभूराजांच्या हाती दिली. कृष्णाबाईंनी राजांच्या डोक्यावरून इडापिडा टोळ दे म्हणून भाताचे 2 मुटके इकडे तिकडे फेकले. पाखऱ्या अशी आपल्या घोड्याला आरोळी ठोकत शंभूराजे वाड्याच्या पायऱ्या उतरत वेगाने बाहेर पडले. आपल्या धनेला स्वार व्हायला तोशीच नको म्हणून पुढचे पाय ओनवे करत ते मुके जनावर वाड्याबाहेर उभे होते. राजांनी पटकन उडी घेऊन मांड ठोकली. लगाम खेचून समोर पाहिले. मात्र एका वेळी महापुराचे पाणी फुटून यावे आणि ज्या त्याने अख्ख्या परिसरालाच वेढा द्यावा तसे वाड्याबाहेर कर्णेश्वराच्या मंदिराहून समोरच्या शृंगारपुराच्या वाटेकडून पलीकडून नावडीच्या अंगाने मागून नदीच्या बाजूने घोडी अंगावर चालून येताना दिसत होती. वैरी खुनेच्या शिळा मारत होते. पठाण, दख्खनी मुसलमान आणि गणोजी शिर्क्यांसोबतचे 100-200 नादान 1,500 घोड्यांच्या वाड्याला वेढा पडला होता. चौफेर, भालेबरच्या आणि तलवारींचे रान माजले होते. दुष्ट कलियाचे मर्दन करायला गेलेल्या श्रीकृष्णालाच कलियाने गिळले होते. दैवगतीच्या लाटेपुढे मानवी प्रयत्न निष्फळ ठरले होते. बलिदानाच्या भावनेने रणमार्दाच्या उर्मीने शंभूराजांचे अंगांग पेटून गेले होते. हातातली तलवार नाचवत त्यांनी जागच्या जागी आपला घोडा वर्तुळाकार फिरवला. परंतु एवढी सशस्त्र फौज असूनही त्या ढाण्या वाघाला काढण्या लावायचे कोणाला धाडस होईना. लांबूनच मुकरब खानाचे दोर टाकून राजांना जखडण्याचा प्रयत्न चालवला. इतक्यात इखलास खानाने मागच्या अंगाने आपल्या धारदार जमड्याचा जोरदार घाव घोड्याच्या पुठ्ठ्यावर मारला. तशी रक्ताची चिळकांड उडाली. ते जनावर जोराने किंकाळले, पाय झाडू लागले. राजांनी तिकडे दुःखी नजर टाकली. तितक्यात 60-70 पठाण एकाच वेळी राजांच्या अंगावर तुटून पडले. त्यातली एकाने भाल्याचा काठीचा जोरदार तडका खुब्यावर मारला. तसे शंभूराजे असह्य कळेने बेजार झाले. तसेच उभे राहिले. राजांची हातची तलवार गळाली. वैऱ्याने दावा साधला. सह्याद्रीचा शंभूराजा कैद झाला. ते करुण दृश्य पाहून कृष्णाबाईंनी दुःखाने दगडावर डोके आपटले. रंगोबा बोळ घेऊन बलिंगावरच खाली कोसळले. राजाला काढण्या पडल्याचे पाहून गर्दीत उभा असलेला गणोजी शिर्के आनंदाने रडत होता. मधूनच डोळे पुसत हसत होता. ते दृश्य खरे की खोटे हे न कळून त्याची अवस्था वेड्यासारखी झाली होती. गेल्या 3 रात्री जाग्या असलेले गनिमांची फौज आता अल्लाहू अकबर करून हर्षाने आरोळ्या ठोकत होते. काही जणांनी आजूबाजूला उभ्या असलेल्या बग्यांच्या काट्यातून जोडपून काढले होते.
बाजूचे घरे आणि सरदेसाईंच्या वाड्याला सुद्धा आग लावली. अचानक गवसलेल्या ह्या दौलतीचे काय करायचे, वैराची फौज सुद्धा गोंधळून गेली होती. राजांच्या आणि कविराजांच्या अंगावर घोंगडी टाकली होती. चोरट्यांनी ऐवज पळवावा तशी त्या दोघांनी मुटुकळे उचलून त्यांना 2 कोस गावाबाहेर पळवले गेले. डाव्या हाताला वरुणीचे पात्र होते. त्या नदी किनाऱ्यावर मुकरब खान थांबला. आपल्यासोबत फक्त 600-700 घोडेस्वार घ्यायचे. बाकीचे दमलेले घोडी आणि दमल्या बागलेल्यांना तसेच गणोजीच्या 200 साथीदारांना मागे ठेवायचा निर्णय झाला. त्यांनी आहे त्या जागेत थांबून पहारा लावायचा होता. पाठीमागून आक्रमण आल्यास ते रोखून धरायचे होते. मुकरबने आपल्या सहकाऱ्यांना जो असेल तो खाना फस्त करा असा हुकूम दिला. आपल्या डगल्यात जिन सामानात जे शिळेपाकी अन्न उरले होते ते घोडेस्वारांनी उभ्याच खाऊन टाकले. बाजूच्या नदीत घोड्यांना पाणी पाजले. माणसे जनावरे हुशार झाली. शंभूराजाने कविकलश अवाक झाले होते. आपण स्वप्नात आहोत की सत्यात आहोत हे काहीच त्यांना कळत नव्हते. इखलास खानाने पुढे होऊन हातपाय बांधलेल्या राजांना आणि कविराजांच्या श्रीमुखात चिडून फटके मारले. तो राजांच्या श्रीमुखात मारू लागताच कविराज इखलास खानाच्या तोंडावर जोराने थुंकले. त्याबरोबर आपल्या कमरदाबात दाबून ठेवलेले चाबूक इखलास खानाने बाहेर काढला. त्याच्या कोंड्याने शंभूराजांच्या आणि कविराजांच्या मुंडन केलेल्या डोक्यावर गालावर त्यांनी तडाखे मारले. दोघांच्याही डोक्यावर आणि तोंडावर कोंड्याचे काळे निळे वन उमटले. दोघांनाही 2 घोड्यावर बांधण्यात आले. त्यांच्या अंगावरचे शाही कपडे फाटले होते. त्या जागी त्यांच्या अंगावर मुसलमान सैनिकांचे हिरवे डगले चढवण्यात आले होते. टोकदार दाढी नाही, लांब मुलायम रेशमी खांद्यावर मागून रुणाळे केस नाही, तो डोक्यावरचे चकचकीत मुंडन, त्यावर ताज्या जखमांच्या गोंधन, अंगावर हिरवे जगे. त्या वेषांतरामुळे शंभूराज आणि कविराज दोघेही इतके वेगळे दिसत होते की कोणालाही त्यांची मूळ ओळख पटणे अशक्य होते. शंभूराजांच्या त्या रूपाकडे पाहून गणोजी अगदी पोट धरून हसला. आपली जळकी नजर उडवत बोलला, वा वा, रायगडचे राजे शंभूराजे, बेट्या शिमग्यातल्या सोंगापेक्षाही साजरा दिसतोस की रे. गणोजी पागल, हशी खुशी साजरी करायचा हा वखत नाही, आगे का रस्ता दिखाईये. मुकरब खानाच्या त्या करड्या आवाजाने गणोजी भानावर आला. त्याने आजूबाजूच्या पर्वतदऱ्या पाहिल्या आणि त्याचे अवसान गळाल्यासारखे झाले. तो घाबरून बोलला, खान साहेब, त्या दूरवर दिसणाऱ्या पर्वताचं टोक ओलांडून दिवसा उजेडी येथून बाहेर पडलेलंच बरं, नाही तर मधमाशाचं पोळ फुटावं तसे मराठे अंगाचं लचक तोडतील माझ्या. लेकिन गणोजी, खुदाची खैर म्हणून सापडली शिकार सहज पचणारी नाही. कुछ भी करो, देर रातीच्या आत मला कराडचा आमचा मोगली तळ गाठायचा आहे. फिकीर का करता मुकरब मिया, कराडची वाट आमच्या शिरकानातून जाते, या माझ्या मागं. अजिबात न थांबता हुशार झालेली 800-900 घोडी पुढचा मार्ग कातरू लागली. नायरी जवळ शास्त्री नदीवर पलीकडे जाण्यासाठी एक लाकडी साकव होते. ते शंभूराजांनीच बांधून घेतलेले होते. नदी ओलांडून घोडी पलीकडच्या बाजूने पुढे नेटाने धावू लागली. राजांनी आपली दुःखी नजर शास्त्रीच्या प्रवाहाकडे टाकली. तो प्रवाह त्यांच्या लाडक्या येसूच्या माहेरातून, शृंगारपुरातूनच खाली वाहत येत होता. त्याची आठवण येताच नकळत त्यांच्या सुजलेल्या डोळ्यातून अश्रूंचे 4 थेंब ओघळले. आता सासरच्या वाटा, स्वराज्याच्या वाटा, सौख्याचे रस्ते, सुखाची वळणे, इष्टमित्रांचे उंबरे, ती मंदिरे, पाण्याने भरलेले घाट एक एक करून सारे पाठीमागे पडू लागले होते. समोरची छाती इतक्या उंच गवताची काटेरी वाट ही सरता सरत नव्हती. निवळीच्या माळावर धनगरांची 8 तरणीदाटी पोरं उभी होती. डोक्याला तांबडी भडक वा निळी पागोटी, पल्लेदार मिशा, हातात गुंगराच्या काट्या आणि प्रत्येकाच्या कमरेला 2 दिवस पुरतील एवढ्या भाकरी बांधलेल्या. समोरच्या माळरानावरून मधल्या गवतात हरवलेल्या वाटेकडे त्यांचे लक्ष होते. दिवसभरात पाहुणे कधीही येतील, 800-900 लोकांना पुरतील एवढ्या भाकऱ्या बांधून तयार राहा असा निरोप होता. गेल्या 2 दिवसांपासून रोज एवढ्या लोकांच्या भाकरी तापून निवळी जवळच्या धनगरवाडा रस्त्यावर उभा राहत होता. 2 दिवसांमागे गणोजी शिर्क्यांचा कारभारी गोवर्धन पंत स्वतः निवळीला येऊन पोहोचला होता. जयनगर बंदराजवळ हिऱ्यांचे काही इराणीचाचे चोरटा व्यापार करतात. त्यांना पकडण्यासाठी शिर्क्यांची एक टोळी जयनगरकडे दबा धरून बसली होती. त्या परदेशी सौदागरांना पकडून कराडवरून साताऱ्याकडे न्यायचा खुद्द शंभूराजांचाच हुकूम आहे अशी गोवर्धन पंतांनी सांगितले होते. या निमित्तानं शिर्क्यांचे आणि शंभूराजांचे भांडण मिटल्याची खबर स्थानिक लोकांना समजली होती. लोक खुशीने आपापसात हातावर टाळी देत बोलत होते. शेवटी बायकोचा भाऊ आणि लोण्यापेक्षा मऊ. गोवर्धन पंत एक कंजूस गृहस्थ म्हणून प्रभावलीमध्ये प्रख्यात होता. पण आता मात्र त्याने भलताच हात सैल सोडला होता. भाकरी बडवणाऱ्या धनगरीपुढे त्याने एवढ्या ओंजळीने शिवाई मुद्रा टाकल्या होत्या की काही आयामाया गमतीने बोलल्या, सरकार भाकऱ्या 2-3 दिवसांच्याच पाहिजेत का 1 महिन्याच्या. त्यातच गोवर्धन पंताने कोठून तरी बळकट 200 घोडी पैदा केली होती. तीही निवळीच्या ओढ्याजवळ आत आडुशाला झाडाला आणून बांधली होती. त्यामुळे बहुतेक मोठी शिकार असणार याचा गावकऱ्यांना अंदाज आला होता.
धनगरांच्या तरण्याबांड 8 पोरांची निवड वाटाडे म्हणून करण्यात आली होती. तो जंगली घाट रस्ता खूपच अडचणीचा होता, धोक्याचा होता. किमान 8-10 काटक आणि धडधाकट माणसे एकत्र आल्याशिवाय त्या आड रानात कोणीही घुसायचे धाडस करत नसे. वाघांच्या डरकाळ्या ऐकत आणि रानडुकरांच्या कळपांना बगल देतच त्या घाटाने वर चढावे लागे. क्वचित कोणी व्यापारी 1000-500 बैलांच्या पाठीवरून या घाटाने माल घेऊन वर चढत आणि पलीकडे पाटण आणि कराडकर निघून जात. घाबरलेले व्यापारी हा आड रस्ता परिचयाचाच असूनही निवळीच्या आणि नेरदवाडीच्या पोरांना वाटाडे म्हणून सोबत घेत मगच पुढची वाट धरत. कालपासून वाटाडे खुळंबून बसले होते. आया माया पाटी पाटी भाकरी बडवून येणाऱ्या पाहुण्यांची वाट बघत तिष्ठत बसल्या होत्या. बसल्या बसल्या पोरांच्या गमती चालल्या होत्या. गोवर्धन पंत हा घाट कधी चढून गेले आहेत का असे कोणीतरी गमतीने विचारले. तेव्हा दुसरा एक पोरगा हसत बोलला, पंतांचं सोडावं, पण त्या गणोजी शिर्क्यांच्या आजापंजानं सुद्धा हा घाट देखलेला नाही. दुपारचे ऊन रटरटू लागले. इतक्यात उंच गवताच्या पटातून एका वेळी 800-900 घोडी तिथे धावत आली. समोरच्या चढणीने सर्वांनाच घाम फुटला होता. गोवर्धन पंताने गडबड केली. ओढ्यातल्या 200 घोड्यांची दावी सोडली. तांडा बाहेर काढला. मुसलमान सैनिकांना घोडावरून पटापट खाली उड्या ठोकल्या. धनगरणीने आपल्या भाकरीने भरलेल्या दुर्ड्या पुढे केल्या. दमल्या बागल्या स्वरांना उभ्या उभ्याच चटणी भाकरी पोटात ढकलली. ज्यांची घोडी खूप श्रमली होती किंवा जखमी झाली होती आणि 3-4 दिवसांच्या कष्टाने पूर्ण शिणून गेली होती, अशा घोड्यांना बाजूला काढलं गेलं. पंतांनी नव्या दामानं घोड्यांचे लगाम स्वरांच्या हाती दिले. त्या वाटाड्या पोरांची नजर सौदागरांना शोधत होती. अखेर त्यांना ते दोन्ही सौदागर दृष्टीत पडले. अतिशय बळकट, उंच आणि रुंदाड पाठीच्या घोड्यावरून त्यांना जाम जखडण्यात आले होते. त्या दोघांनी मूळची गोरीपान तोंडे, माराणे आणि सुजीने बेंगरूळ दिसत होती. त्यांचे हात त्यांच्या पाठीवर काढण्याने बांधले होते. शिवाय त्यांनी रडू नये, ओरडू नये म्हणून मोठाली दडपी त्यांच्या तोंडात घोचून ती मागे त्यांच्या कानाजवळ बांधली गेली होती. घोड्यांच्या तोंडात लगाम बांधावे तशीच ती जाम बांधणावळ होती. धनगरांची पोरे मोठ्या कौतुकाने त्यांच्या डोळ्याकडे पाहत होती. एक दुसऱ्याला सांगत होता, शिरप्या गड्या, खरोखरीच्या हिऱ्यांपेक्षा डोळं चमकत्यात बघ त्या दोघांचं. मधूनच त्या दोघांचे डोळे अश्रूने गळत होते. उद्वेगाने, सुडाच्या भावनेने जळतही होते, आटतही होते. थोडीशीच उसंत मिळाली असेल नसेल, तोच घोड्यावर बसलेला गणोजी शिर्के ओरडला, खानसाहेब चला उठा हो, नाही तर माझ्याच गळ्याला चाप लावाल. इखलास खान आणि मुकरब खान दोघेही बापलेक हसले. खरे तर त्यांनाच खूप घाई होती. बघता बघता निवळीचे रान पाठीमागे टाकून गोडी नेरदवाडीच्या दिशेने झेपावू लागली. गणोजी इतकाच मुकरब खान ही खूप धास्ताला होता. असे जंगली रान त्याने याआधी पाहिले नव्हते. कमरे इतक्या उंच गवतात जेव्हा वारा शिरायचा आणि गवताचे रान हलायचे, तेव्हा माळावर हत्तीच गडागडा लोळता येत असा भास व्हायचा. डाव्या बाजूच्या टेकडी पलीकडे शृंगारपूरचे रान होते. त्या बाजूचे उंच खडे डोंगर आणि पर्वत राने बघून मुकरब खानाला घाम फुटत होता. अचानक लांबून घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. बघता बघता समोरच्या गवतातून 50-60 घोड्यांचा जथा अंगावर धावून आला. मुकरब खान हाबकला. इखलास खान दचकला. कोठून आली ही मराठ्यांची झुंड? अजून मागे गवतात किती जण लपले आहेत? बापले घाबऱ्या नजरेने एकमेकांकडे बघू लागले. साऱ्या अरण्यालाच घोड्यांचा गराडा पडल्याचा त्यांना भास झाला. मराठा पथकाने अचानक वाट अडवल्याचे पाहून खानाचे पथक घाबरून जागच्या जागी थांबले. गोड्यात गोडी मिसळली. ती आकसून खोळंबून जागच्या जागी थबकली. सारे गांगरून अंगाला अंग घासत उभे राहिले. आता मुकरब खानाचे डोळे तर पांढरेच झाले होते. गणोजीच्या घशाला कोरड पडली होती. त्याने पुढच्या अंगाला उभे असलेल्या सूर्याजी भोसलेला पाहिलं. ते शृंगारपूरचे गस्तीचे पथक असल्याचे त्यांनी ओळखले. आपल्यासोबत उरलेल्या आपल्या बेड्यातल्या 15-20 मराठ्यांकडे पाहून गणोजीने डोळ्याने इशारा केला. त्याने बेंबीच्या देठापासून आळटोके संभाजी महाराज की जय. त्या आरोळ्यांनी सूर्याजी भोसले घोडा फेकत पुढे धावत आला. त्याने गणोजीला ओळखले होते. तो समारा होत विचारू लागला, काय गणोजी भाऊजी, इकडं कुठं? हे आपलं इकडं चाललोय उमरजला. अहो, पण तुम्ही इकडं कसं? आणि संघ ही माणसं कोणाची? तुम्ही तर म्हणे मुघलाईत गेला होता. गणोजी आपला घोडा पुढे काढत सूर्याजीच्या जवळ गेला. त्यांच्या खांद्यावर थाप मारत बोलला, अरे सूर्याजी, रक्ताची नाती इतकी कच्ची असतात वैर? अधून मधून व्हायचं भांडण तंटा, पण म्हणून सख्खी बहीण महाराणी असताना मोगलांच्या पदरी कायम जायची हरामखोरी आम्ही कशाला करू रे बाबा? बरं, हे घोड्यावरनं लादून कोणाला घेऊन आलाया? हे होय, इराणी सौदागर आहेत दोघही. जयनगर बंदराजवळ पकडला हरामखोरांना. हिऱ्या मानकांचा चोरटा व्यापार करतात. नेतो लबाडांना आणि करतो हजर शंभूराजांच्या पायाजवळ. गणोजी बोलला, तसं असेल तर थांबू नका दाजी, झटक्यानं व्हा पुढं. दिवसा उजेडी डोंगर उतरून जा, पलीकडे वाट अडचणीची आहे. सूर्याजीचं पथक मागं पडलं. घोडही पुन्हा जोशानं पुढे धावू लागली. बऱ्याच रानवाटा कातरल्या गेल्या. एकदाचा मळेघाट जवळ आला. त्या घाटाच्या चढणीला जशी जनावर लागली तशी मुकरबच्या फौजेला आपल्या बापजाद्यांची याद येऊ लागली.
शंभूराजांना आणि कविराजांना घेऊन जाणारी बळकट घोडी सोडली तर बाकीचे सारे स्वार घोड्यावरून पाय उतार झाले. करवंदीच्या काटेरी डहाळ्या, पायाखालची तुटकी जमीन, मध्येच फुटलेले निसरडे दगड, पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने जागोजाग खोलगट पडलेले चर, मोकळ्या घोड्यांना आणि पाय उतार स्वारांना त्या चढणीने अगदी घाईच आणले होते. अनेकांचे पाय मुरगळले, ठेचा लागून अंगठे फुटले. त्या अरुंद वाटेने पुढे निघताना घोडी अनेकदा चराचर वाकली, हागली आणि मुतली. तास दीड तास संपला तरी चढण संपत नव्हती. क्षणाक्षणाने कणाकणाने आपला मुलूक मागे पडत चालला होता. सारे शरीर दोऱ्याने आणि संकळदंडाने घट्ट बांधलेले, तोंडात लगामासारखा दडपा, डोळे फक्त उघडे. राजाने काय नाही कसे बोलावे, एखादा कडा अंगावर ढासळून पडावा, अगटीतच अचानक हमल्याने मती बधीर होऊन जावी. जेव्हा बोलणाऱ्याने तरी काय बोलावे. गेल्या 4 दिवसांच्या जागरणाने मुकरबखानाचे शिपाई अगदीच मेटाकुटीला आले होते. जर बरीचशी घोडी शिर्क्यांच्या मदतीशिवाय जागोजाग बदलली गेली नसती आणि शिर्क्यांनी आणि नागोजीनं वाटेवर जागोजाग भाकर तुकड्यांचा बंदोबस्त केला नसता तर मात्र ह्या अटिंग्या रानाने मुकरबखानाची फौज केव्हाच गिळून टाकली असती. सह्याद्रीच्या ह्या काटेरी कडे पहाडातून त्यांना वाटाच गवसल्या नसत्या. भुकेने माणसे जनावरे केव्हाच तडफडून मेली असती. 300 वर्षापूर्वी ह्याच विषारी रानाने जसा मलिक इत्तिजारची 7,000ची अख्खी फौज घेऊन सपाचट केली होती तसाच मुकरबखानाचाही नष्टावा झाला असता. तो भयान भयकारी मळेघाट चढणाऱ्यात खानाचे अनेक असे अनुभवी सरदार होते ज्यांनी शहजादा आझम बरोबर रामदऱ्याचा कुप्रसिद्ध घाट पाहिला होता. त्या स्वरांचे पायजमे भीतीने ओले व्हायची वेळ आली होती. कदाचित अशा भयंकर वाटेने पुढे नेण्यात गणोजीचा दुसरा काही डाव तर नसावा. घाट चढता चढता काही जण गणोजीकडे टवकारून पाहू लागले. मुकरबखान स्वतः मजबूत हाडापेराचा आणि काटक शरीरयष्टीचा होता. त्याचा डावा पाय 2 वेळा मुरगळला. पायाचा शिरा आणि मांस आत पू झाल्यासारखे ठसठसू लागले. भयंकर वेदनेने त्याचा जीव झरझर झाला. त्याने गणोजीला चिडून विचारले, गणोजी, ही वाट नक्की कुठे जाते, कराडकडे की जहन्नुमकडे? थोडी सबुरी बाळगा खान साहेब, फक्त याच वाटेने आपण 3 वाजेपर्यंत कराडात पोहोचू शकतो. दुसऱ्या कोणत्याही वाटेने निघालो असतो तर मराठी पथकाने आम्हा सर्वांना खरंच जहन्नममध्ये धाडलं असतं. शिवानी संभा हे या रानात देव आहेत खान साहेब. गायकुतीला आलेले मुसलमान स्वार शिपाई आणि त्यांची दमछाक होऊन गेलेली घोडी पाहून ती धनगराची पोरं मनातून खुदखुद हसत होती. ती बिकट वाट त्यांच्या रोजच्या पायाखालची होती. त्यामुळेच ते वाटाडे बकरीच्या कोकरासारख्या उड्या मारत सर्वात पुढे धावत होते. चढणीला जसा उशीर होऊ लागला तसे गणोजी शिर्क्यांच्या काळजाचे मात्र पाणी पाणी झाले. आपल्या हातातून थोडीशी चूक घडली आणि दगाफटका झाला तर आपण मेलोच. हा संभाजी काही आपणाला जिवंत ठेवणार नाही या भीतीने गणोजी पुरता गांगारून गेला होता. दुपार पूर्णतः टळली. सायंकाळचा वारा सुटला. निम्मा आभाळ ओलांडून सूर्य पश्चिमेकडे झुकला तरी पायाखालची वाट सरत नव्हती. पूर्णतः दमून भागून अतिकष्टाने आंबून गेलेले मुघलांचे स्वार हैराण झाले. त्यांच्या जळक्या नजरा गणोजीला खाऊ की गिळू करू लागल्या. मुकरब सुद्धा शिर्क्यांकडे काहीसा बावऱ्या संशयी नजरेने बघू लागला. कोणाच्या हुकमाची वाट न बघता मध्येच घोड्यांनी बसकन मारली. दमलेल्या सैनिकांनी जमिनीवर अंग टाकले. भिस्ती पायानं भरलेल्या कातड्याच्या पिशव्या पथकातून फिरवू लागले. त्या संधीचा फायदा घेऊन गणोजीनं मुकरब खानाला एका झाडाच्या बुंद्याआड बाजूला ओढले. तो हात जोडून खानाला बोलला, सरकार, कशाला ही फुकटची बिलामत जित्ती ठेवता, उगाच दगाफटका व्हायचा. ऐका, नका जोखीम घेऊ. तो क्या करना चाहते हो? सरळ संब्याची आणि त्या कपटी कलुशाची आपण इथंच मुंडी कापू, ती सहज पळवत नेऊन पातशाला पेश करू. नाही, ये मुमकिन नाही. मुकरब गरजला. संभाला जित्ता पकडून द्यायचा विडा मी पातशाजवळ उचलला आहे. खान साहेब, जिंदा काय आणि मुर्दा काय, कामाशी मतलब, वैतागून गणोजी बोलला. नाही गणोजी, गेल्या 8 वर्षात 5 लाखाची फौज जिथे थकली होती तिथे या मुकरब खान नावाच्या दख्खनी मुसलमान सरदारांनी कामगिरी फत्ते केली. माझा आलम दुनियेत कितना बडा नाम होगा. पातशा तर खुशीने पागल होईल. स्वार शिपायांच्या पायांना असंख्य वेदना होत होत्या, पण गोड्यावरून लादलेल्या शंभूराजांच्या आणि कविगालशांच्या काळजावर जळवांचा नाच सुरू होता. त्यांचे सर्वांग रस्सीने असे करकचून बांधले होते की त्यांचे अंग काचत होते. चढण चढणाऱ्या घोड्यांच्या हालचालीबरोबर अंगाभोवती बांधलेल्या दोरांचा ओढ लागत होता. रक्त फुटत होते. जीवाच्या तडपडीने हातपाय झाडण्याचा वेडा प्रयत्न त्या दोघांनी केव्हाच सोडून दिला होता. गरुडाचे पंख अजगराने गिळत सुटावे, त्याच्या काटेरी जिभेच्या तडाक्यातून गरुडाची फक्त मान उरावी, शरीराचा सारा भाग, पाय, पंख त्याच्या जबड्यात अडकावेत आणि त्या युवलाच्या दुर्दैवी डोळ्यांनी बाहेरचे बुडत चाललेले जग पाहावे. तशीच अवस्था शंभूराजांची आणि कविराजांची झाली होती. पायाखालची विषारी वाट संपत नव्हती. मळेघाटाच्या माथ्यावर मराठ्यांच्याच गस्ती पहाऱ्याचे शेवटचे ठाणे होते याची पूर्ण कल्पना कविराजांना होती. तोंडात लांबलचक दडप्यांच्या सापत्या बांधल्या गेल्या होत्या, पण मगापासून कविराजांच्या दातांनाच बुद्धी फुटली. हळूहळू उंदरासारखे त्यांनी तोंडात बांधलेले फडके कुरतडायला सुरुवात केली होती. घाटावरचे ठाणे जवळ येऊ लागले. वरच्या माथ्यावरच्या शिपायांचे आवाज कानावर येऊ लागले. तसा कडसारीने दबकत वर जाणारा मुकरब खान घाबरला. त्याने गणोजीकडे पाहिले. गणोजीने आपण स्वस्थ राहा असं डोळ्याने इशारा दिला.
आता एकदा घाटमाता संपला की 2-2.5 तासात कराड येईल. कराडला मुघलांचा 15,000 सैनिकांचा तळ होता. तिथूनच पुढे मुघलाई सुरू होत होती. एकदा आपला राजा तिथे पोहोचला की संपले सारे. कलशांनी कान टावकारले. आता दर्यात जहाज बुडाले होतेच, मात्र अशा वेळी बुडत्याला पाण्यावर तरंगणारे एखादे फळकुट दिसावे ते पकडण्यासाठी त्यांनी त्याची उलाघाल व्हावी तशी कलशांच्या काळजात धडपड चालली होती. तोंडात बांधलेली फडक्याची साप्ती तुटली होती. आपल्या शरीराच्या अनुरेणूत जेवढी म्हणून ताकद उरली असेल ती सर्व एकत्रून कवी कलश उरडला. वाचवा वाचवा, माझ्या शंभूराजांना वाचवा. कलशांचे ते घातकी ओरडणे इखलास खानाने ऐकले मात्र त्याने आपल्या हातातल्या चबकांचा कोंडा दोन्ही हाताने पकडून त्याचा असा जोरदार टोला कलशांच्या मुंडन केलेल्या माथ्यावर हाणला की रक्ताची चिळकांडी इखलास खानाच्याच दाढीवर उडाली. त्या क्षणी कविराज मूर्छित पडले. त्यांची मान बाजूला कलंडली. खालचे आवाज ऐकून माथ्यावरचे ठाणे जागे झाले. कोण आहेत ते? वरून आरळा ऐकू येऊ लागल्या. मुकरब खान दास्तावला. तोच गणोजी शिर्क्यानं तार सुरात आरोळी ठोकली. संभाजी महाराज की जय. ठाणेदारांना सर्वांची बारकाईने चौकशी केली. चौकशी करण्यासारखे होतेच काय? गणोजी राजे रायगडाच्या महाराणीचे येसुबाईंचे सख्खे थोरले बंधू होते. ठाणेदाराची नजर रक्ताने धुळीने माखलेल्या घोड्यावर लादलेल्या त्या 2 सौदागरांकडे केली. कलशांच्या डोक्यावर रक्तांच्या ताजा खुणा होत्या, पण बोळ येऊन त्यांची मान एकीकडे कलंडलेली. शंभूराजांच्या अंगावरचा मुसलमानीचा घामुंडन केलेली डोई दाढी, तिच्यावर साकळलेल्या रक्तांच्या अनेक निळसर खुणा. धूर्त गणोजींनी वाटेत त्या दोघांना उरल्या सुरल्या भुवयाही भादरून घेतल्या होत्या. शंभूराजांनी आपल्या मुलखाला ओळखत होते, पण त्यांच्या बेंगरूळ रूपाला, त्या सुजलेल्या सपासट चेहऱ्याला कोणीही ओळखू शकत नव्हतं. मग गणूभाऊजी, तुम्ही काय शंभूराजांकडे चाललात? ठाणेदारांना विचारलं. होय गड्या, ह्या दोन्ही सौदागरांना घालतो राजांच्या पायावर. हे मोगलांचं पथक बी फुटून आपल्या स्वराज्यात येतंय, ते बघून शंभूराजे भारी खुश होतील. गणोजींना खुशीनं सांगितलं. जावा तर बिगाजानं दिस बुडायच्या आधी डोंगर उतरा, ठाणेदारांना सल्ला दिला. आता समोरच्या पाथरपुंज गाव जवळ येऊ लागला होता. सावल्या लांबत होत्या. सूर्य मावळतीकडे झुकत होता. गेल्या 8 वर्ष महाराष्ट्र पठारावरील प्रत्येक नदीच्या खोऱ्यात, खोलगट दऱ्यात, कडे पठारात बुरहानपूरच्या मुघलाईत इतकेच नव्हे तर कर्नाटकच्या धरमपुरी, जिंजी, मधुरा ते सोलापूरच्या सपाटीत जिथे तिथे हजारो बहादर मराठ्यांना प्रेरणेची संजीवनी देणारा, रक्ताचे पाणी करून शिवरायांचे गौरवी जहाज तारणारा हिंदवी स्वराज्याचा सौदागरच आज कराल काळाच्या दाढेखाडे ओढला जात होता. गेला कैक वर्ष शंभूराजांसाठी आईची मांडी झालेला सह्याद्री आता वेगाने मागे पडत चालला होता. दूरवरच्या अंधारात कराडच्या मोगली तळावरचे पेटलेले पलिते दिसू लागले होते. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.